पाकला भारताने चोख प्रत्युत्तर दिलेले आहे। पाक व्याप्त काश्मीरसह लाहोर, सियालकोट, इस्लामाबाद इथं हल्ला केला आणि त्यानंतर पाकिस्ताननी संपूर्ण देशात ब्लॅकआउट केलेलं आहे। संपूर्ण इस्लामाबाद शहर जे राजधानी आहे पाकिस्तानची ती देखील अंधारात बुडालेली आहे। पाकिस्तानच्या हल्ल्याला जशास तसं उत्तर देणार असल्याचं जयशंकर यांनी युरोपियन युनियनशी चर्चा करत सांगितलेलं आहे। पाकिस्तानच्या हल्ल्याला जशास तसं उत्तर देणार, आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत हा संपूर्ण मुद्दा पोहोचलेला आहे। पाकिस्तानचं अबॉक्स विमान भारतानं त्यांच्या पंजाब प्रांतातच उद्ध्वस्त केलेलं आहे। भारतानं पाकिस्तानची 3 विमानं पाडली, त्यांचे जवान यावेळेस त्याच्यामध्ये मारले गेलेले आहेत। पाकने स्वतः या संदर्भात कबुली दिलेली आहे, पाक आर्मीनेही कबुली दिलेली आहे। आणि त्यानंतर पाकच्या या भ्याड हल्ल्यानंतर आपण पाहतोय कशा पद्धतीनं चोख प्रत्युत्तर भारताकडनं दिलं जात आहे। पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये अबॉक्स विमान पाडलं, दुसऱ्या बाजूला सियालकोटमध्ये हल्ला करण्यात आला, लाहोरमध्ये हल्ला करण्यात आला, इस्लामाबाद जी पाकची राजधानी आहे तिथे सुद्धा आपण मिसाईल डागलेले। पाकिस्तानला आता धूळ चाळणार असा पणच आपण घेतलेला आहे। दहशतवादाला जर अशा पद्धतीनं पाठीशी घालाल, दहशतवादाची मिलावं जर पोसाल तर काही खैर नाही। राजस्थानच्या जैसलमेरमधील आपण शॉट्स बघतोय। पाकिस्तानचा अबॉक्स विमान देखील भारतानं पाडलेलं आहे। पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात अबॉक्स उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। पाक आर्मीची सुद्धा कबुली आहे की भारतानं 3 विमानं पाडली। आणि दुसऱ्या बाजूला आपण जी दृश्य पाहतोय ती आहेत राजस्थानमधली। आपण पाहतोय भारतानं कशा पद्धतीनं चोख प्रत्युत्तर दिलं, दुसऱ्या बाजूला कशा पद्धतीनं त्यांची सुद्धा ड्रोन आली होती, मात्र ती हवेतच नेस्तनाबूत करण्यात आपल्याला यश आलेलं आहे। पाक आर्मीनं स्वतः कबुली दिली आहे की भारतानं आपली 3 विमानं पाडलेली आहे आणि त्यामध्ये त्यांच्या जवानांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे। यानंतर भारतानं लाहोरवर हल्ला केला। आता भारताच्या निशाण्यावर पाकची 3 महत्त्वाची शहरं दिसत आहेत, इस्लामाबाद, लाहोर, सियालकोट आणि कराची। भारतीय सैन्यानं सतर्कता दाखवली आणि S-400 म्हणजे सुदर्शन चक्र एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीमनं पाकिस्तानच्या सर्व मिसाईल उद्ध्वस्त केल्यात। आपण पाहतो ज्यावेळेस ऑपरेशन सिंदूर एक्झिक्यूट झालं होतं त्यावेळेस आपण पाहिलेलं नरवणे यांचं ट्विट की पिक्चर तो अभी बाकी, आणि त्याच पद्धतीनं एक एक घडामोड पुढे घडतीये, एक एक गोष्ट पुढे घडतीये आणि भारतीय सैन्याकडे किती ताकद आहे, भारतीय सैन्य किती सामर्थ्यवान आहे हे दाखवण्याची चुणूक आपण सोडली। अगदी बरोबर तेजल, भारताचे माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी एक सूचक ट्विट केलं होतं की पिक्चर अभी बाकी आहे। तसंच दिसतंय और कुछ बड़ा होने वाला आहे, काहीतरी मोठं घडणार आहे हे यातून समोर दिसतंय। आणि मुख्य म्हणजे आपण कधी पहिला हमला करत नाही, प्रत्युत्तर दाखल आपण हे केलेलं, आपण कधी खोडी काढत नाही। दहशतवादी हल्ला आपल्याकडे पहिल्यांदा झाला, त्यानंतर आपण त्यांना उत्तर दिलं, ते सुद्धा त्यांच्या दहशतवादी तळांवरच आपण हल्ला केला होता। मात्र पाक त्याची खोडी सोडायला तयार नाहीये, त्यांच्याकडनं वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होत होतं, मात्र तरी सुद्धा अतिशय निश्चलपणे, अतिशय शांतपणे आपण प्रतिक्रिया देत होतो। मात्र जेव्हा या सर्व गोष्टी आपल्या सहनशीलतेच्या पुढे गेल्या त्यावेळेस भारतानं सुद्धा एअर स्ट्राईक केला, ऑपरेशन सिंदूर राबवलं, दहशतवादी तळं नेस्तनाबूत केली। हे झाल्यानंतर पाकनं काल रात्री भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला, काल सुद्धा त्यांचे ड्रोन्स आपण हवेतच मारून टाकले आणि त्यानंतर त्यांच्या हल्ल्यानंतर आपण आज सकाळी हल्ला केला। यावेळेस त्यांच्या जवळपास 11 ते 12 ठिकाणी आपले जे ड्रोन हल्ले होते ते अगदी यशस्वी झाले आणि त्यानंतर पुन्हा त्यांच्याकडनं आज रात्री साधारण 8:45च्या सुमारास, 8:30 8:45च्या सुमारास हे ड्रोन हल्ले झाले आणि त्या ड्रोन हल्ल्यांना सुद्धा आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमनी हवेतच गारद केलं। हे सगळं घडल्यानंतर आपण शांत बसणार नाही आहोत, आपण सुद्धा प्रत्युत्तर दाखल लाहोरमध्ये गेलो। एक महत्त्वाची बातमी आहे, भारतानं पाकचा एक पायलट पकडलेला आहे। बघा महत्त्वाची बातमी आहे, भारतानं पाकचा एक पायलट पकडलेला आहे। पाकिस्ताननं अनेक ठिकाणी हल्ले केलेले आहेत, 15 शहरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केल्या दरम्यान भारतीय लष्करानं पाकिस्तानचा एक पायलट पकडलेला आहे। आता या पायलटकडून एक काय महत्त्वाची माहिती मिळते ते बघणं महत्त्वाचं आहे, मात्र आपलं संरक्षण दल किती सतर्क आहे हेच यातून दिसतंय। तर पाकिस्तानचा एक पायलट भारताच्या ताब्यात आलेला आहे। पाकिस्तानचा हा पायलट आता याच्याकडनं नक्की काय माहिती मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आपण एकूणच आपल्या प्रतिनिधीने सांगितलं होतं त्याच्यावर जर विचार केला तर पाकिस्तानने जवळपास 2 दिवसांपूर्वी ISI आणि हमास सोबत बैठक घेतली होती आणि हे जे हल्ले झाले होते हे सगळे हमास पॅटर्नचे होते, त्यामुळे ते
पाकिस्तान तर दहशतवाद्यांना पोचतच आहे आणि वरून दहशतवाद्यांचीच मदत घेते, त्यामुळे दहशतवाद आम्ही सहन करणार नाही यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर ही बैठक सुरू झाली. अगदी बरोबर आहे. भारताचा पाकिस्तानच्या 7 शहरांवर हल्ला आहे. जैशच्या बहावलपुरात देखील भारतानं पुन्हा हल्ला केलेला आहे. जे जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचं हेडक्वार्टर आहे. कराची, लाहोर, बहालपूर, सियालकोटमध्ये हल्ला आहे. पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये देखील भारताचा हल्ला. इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी आहे. थेट भारतीय लष्करानं तिथं घुसून हल्ला केलाय. एकूण 7 शहरांवर हल्ला केलाय, जी पाकिस्तानमधील प्रमुख शहर आहेत. त्यामध्ये लाहोर देखील आहे, सियालकोट आहे, कराची आहे, मोठं शहर आहे. आपण पाहतो आता शहरांची संख्या वाढत चाललेली आहे. पाकिस्तानचं एक एक शहर आपण तिथे हल्ला करतोय. आता 7 शहरांना टार्गेट करण्यात आलेलं आहे. अजूनही आपण पाहतो या पुढे घडामोडी अतिशय मोठ्या घडू शकतात. यामध्ये आता पाहिलेलं आहे पाकिस्तानचा एक पायलट भारताच्या ताब्यात आलेला आहे. कराची, लाहोर, बहावलपूर, सियालकोटमध्ये भारतानं हल्ला केलेले एकूण 7 ठिकाणी आपण हल्ला करण्यात यशस्वी ठरलोय.